याद दिसतो यश युपीचा. चाचा टॉनिक औषध दिलं इथून आणि नंतर मग तिला घरी घेऊन आलो आणि नंतर मग तिला प्रेमाने किक मारून फिरवायला लागलो आणि त्या दिवशी उभरा चोप पडलो. काय टिकला नाही. ओम शांती 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 गोंडुल्या. हाय गाईज, वेलकम बॅक टू रोहित पांडे युट्यूब चॅनल. तर पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन एका ब्लॉग मध्ये. तर गाईज सगळ्यांना जय श्री राम. सो दिवस तिसरा. सो आजचा ब्लॉग पण एकदम खतरनाक होणार आहे कारण की बाईक चाललाय तुमचा मालिश करायला. म्हणजे आपण जे जिमला जातो तुम्हाला तर माहित आहे, आपले इंस्टाग्रामचे पोस्ट वगैरे आणि स्टोरी बघून तुम्हाला समजत असेल की भाई जिमला जातो. सो गाईज आज आहे संडे आणि संडेला मी चाललोय आता सकाळी सकाळी उठून मालिश करायला. सो आपल्याकडे एवढं मोठं स्टँडर्ड हे नाही आहे मालिश करण्यासाठी. सो आपण चाललोय, एक दादा आहे तो करतो मालिश तिथे. म्हणजे त्याचं असं फार्म हाऊस टाईप आहे, म्हणजे तिथं भारी एरिया आहे, मस्त असं वातावरण पण एकदम छान आहे. सो तिथं आम्ही चाललोय. त्याला फोन केला मी तर मी येतोय मालिश करायला, तो आपल्याला ओळखतो. तर चला आपल्या ओळख कोण आहे तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये. बघा यो बघा राज. तर काहीच राज आहे. राजला फोन केला, तो गेला होता क्लासला, तो आता तो पेटी टाणा ना ना. दिस इज दादांच्या म्हशी. या बघा दोन गायी आहेत, ही म्हशी आहे. दादाचा पप्पा इकडे आहे बघा. तर काहीच विषय असा आहे का तुम्ही पहिला आपला फर्स्ट ब्लॉग बघितला असेल, त्यामध्ये जयश दादा होता. नंतर तुम्ही नेक्स्ट टाइम बघितला असेल, आपण गेलो होतो कॉलेजला. सो आज चाललोय मी मालिश करायला कारण की जी आपली बॉडी आपण जिम करतो एक आठवडा पूर्ण 6 days. सो ती बॉडी आता आपल्याला फ्री करायची म्हणजे मालिश करून जेव्हा ती फ्री होईल, मग नंतर मग त्यात जे पार्ट असतात ते पार्ट असं सैल होतील. सैल म्हणजे असं सुटसुटत होतील आणि नंतर मग नेक्स्ट टाइम उद्यापासून आपण मंडे पासून आपण लगेच जिमला चालू करू. सो एक आठवड्यानंतर मी मालिश करतो. सो आता नेक्स्ट टाइम चालू आधीचा ब्लॉग बनवला नाही किंवा आपण डेली ब्लॉगिंग चालू केलेली नव्हती. सो आजचा बघा ब्लॉग आपला. आणि जेवढे पण नवीन असतील त्यांनी लवकर सबस्क्राईब करा. लेट्स गो. यो बघा आमचा हायवे दिवे. इकडून आंबाडी जातात, इकडून वज्र जातात, वसई जातात, विरार जातात, पालघर जातात. यो सगळीकडे पाटा फुटतात. टाक 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 काय उडवला तो बघा. आपला पॅन केला हो का ते पाहिजे पॅक केला त्याने. पॅक जाऊ दे सरळ. फायनली आलो. हे बघा रामलीला गेटवर नाव आहे रामलीला. सो आपण आता गेट खोलू. थांबा जरा, गेट खोलू आपण. ओ व्हॉट इज दिस यार. काहीच फायनली पोचलो आपण. जागा एकदम नॅचरल आहे पाहिजे, हवा येते ना एकदम क्लास आणि पूर्ण. गाजी बघा कुत्रीची छोटी छोटी पिल्ली आहेत. ए बाबडी ए बाबडी गोंडली ई ई रात तुझा भाव काहीच रातचा भाव. No guys, Rohit Pandre's brother. नो नो Yes. नो. न्यायची का? काहीच कुत्र्यांची भांडण झाली दोघांची. भारी भारी आहेत ती पण. ती बाय त्याची पप्पी घेतात. बाग अरे तिसरा पण आलाय. थांब दुसरा भारी गोंडूला. काय उचल द्या ना, उचल. गोदीन घे तुझे गोदीत घे. काहीच कुत्र्यांचा पप्पा. कुत्र्यांचा पप्पा काहीच. इकडे बघ कुत्र्यांचा पप्पा इकडे बघ. या कुत्री काहीच लगेच ओळखला. कुत्र्यांची कुत्रा कसा आहे ना, कुत्री कशी आहे
कसा रस्ते दाखव द्या. दाखव येणार आहेस का तू? दाखव ना दाखव ना. हो गाईज यो बघा यो तेल. दिस इज सुकून तेल. आंबाडी मेडिकल मध्ये भेटतो यो सुकून तेल. हे तेला खाली सगळं स्पॅच भरलं जातं. ते बघा हे पक्का रंगस मानाचं हाडूक वाजवला जातो. हाताचा हाडूक वाजवला जातो. यो इथली पासली बिसली पाय बी सगळं मोडामोडी केली जाते त्या तेलामध्ये. यो बघा पुरी चॅटिंग करायला लागला. काय बोलायचं आपल्या नशिबात नाही तर काय विषय आहे का. हो तर काय आहे का तरी नाही माझ्या का फोन आहे फक्त. गाईज आपले काहीच तुम्हाला मी एक विषय सांगतो. तुम्हाला जर कुठल्या गोष्टी म्हणजे आता कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही स्ट्रगल करत असाल पूर्ण वेळ त्या गोष्टीला देत असाल तर मुलीच्या प्रेमात पडू नका आणि मुलीच्या पाठीसुद्धा लागू नका. कारण की तो तुमचा वेळ आहे ना तो वाचतो आणि तो जर तुम्ही तो वेळ दुसऱ्या ठिकाणी लावला तर तुम्ही काहीतरी होऊ शकता. म्हणून मी आता मुलीच्या प्रेमात वगैरे पडत नाही. मला खूप मेसेज वगैरे येतात मुली वर्गांचे मुलींचे. तो असतो त्याला माहिती आहे. त्याला सर्व माहिती आहे कारण की अकाउंटमेंट सांभाळतो तो पण कधी आपला युट्यूबचा पण आणि इंस्टाग्रामचा पण. सो डब्ल्यू झाली. ए टेक दे बाईट खूप उड जोऱ्यान झाले. इक बाई आयुष्यपत मला एक बात सांगतो म्हणजे एक गोष्ट बोलतो की जिथपर्यंत आपण नवीन गाडी घेत नाही ना तिथपर्यंत आपण हीच गाडीवर फिरणार. ते कुठं पण असो ब्लॉग शूट करायला लग्नाला असो तेला ना असो म्हणजे कुठे असो लग्नाला गेला ना लग्नाला असो कुठल्या यायला जायचं असेल कार्यक्रमाला जायचं असेल तर आपण हीच गाडी घेऊन बसंती आंबरी बसंती हिला नाव ठेवणार आहे आपण बसंती. इथं नाव टाकायचं. सो गाईज आपली लवकरच बाईक येईल. तुम्हाला पण सर्वांना आवडेलच. एक्सपायर होणार आहे थोडे वर्षात म्हणजे 1 वर्ष लागेल गाईज कम्प्लिटली. 1 रुपया गोळा करायला लावला आहे त्या गोष्टीसाठी. गोष्ट आणि ती लाईफमधली खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे ड्रीम आहे ती घेण्याचं. सो तुम्हाला आवडेलच आणि तुम्ही खूप प्रेम द्याल. तुम्ही मच्छर पण इथं जाम आहेत. सो खूप प्रेम राहील. आपण ही जखमी अवस्थेत पडली होती मग तिला आपण डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि नंतर मग तिची तुला टीटीचा इंजेक्शन दिला आणि तिला टीटीचा इंजेक्शन दिला आणि मग तिच्यामध्ये तिला टॉनिक औषध दिलं इथून आणि नंतर मग तिला घरी घेऊन आलो आणि नंतर मग तिला प्रेमाने किक मारून फिरवायला लागलो आणि त्या दिवशी उभरा चोप पडलो. किक मारता वेळेस पडलो ना खाली. सो गाईज दिस देवराम. सो गाईज यो मालिश करणार आहे आपली. तुम्हाला बोललो होतं 1.5 तास इथं थांबवला याने ना आता आला. काय बोलायचा. सो चला बघा आता मालिश करतो पटापट. कामावर पण जायचं आहे. सो लेट्स गो लागा. सो गाईज बॉडी बघा आपली कशी. देवराम मालिश करणार आहे. सेकंड टाइम आलो मालिश करायला. फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा नव्हता ब्लॉग शूट केलेला. आता आपण करतो ब्लॉग शूट. तो बघा अशी मालिश करतो कसा आड्डवतो. एकदम पासल्या बिसल्या सगळ्या तोडून टाक. एकदम तगड्या करून टाक. आहे का गरम आहे का बॉडी. सुकून तेल भारीवाला ओरिजिनल आहे. हे ओरिजिनल. काल कुठे गेलं मालिश. Guys, this is hand. कोणत्या साईडचा आहे. राईट लेफ्ट राईट आता वाटतं कॅच कॅन. दिस इज मशाज. छाती लाल पडले. सिक्स पॅक असं आहे. छाती लाल पडले छाती.
आतमध्ये एवढं बेकार वेदना होत्यात ना, लय वाईट. चाचा तर गाईज फायनली आपण मालिश केली. यो देवराम इकडे 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 तू इकडे ब्लॉग मध्ये ये ना तू. सो गाईज यो देवराम गेले 30 वर्ष आले, म्हणजे माझा जन्म पण नव्हता झाले तिथून मालिश करतो. सो आता 9 वर्ष, म्हणजे माझा जन्म नव्हता झाले त्याच्या 9 वर्ष आधी बसून मालिश करतो. भरपूर जणांनी मालिश केले माझ्यासारखं, किती आलं ना किती गेलं. सो त्याच्या आधी बॉडी बिल्डर पण मोठे मोठे यायचे, त्यांनी पण मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या. सो आत्तापर्यंत मालिश करतो. त्याचा मी नंबर तुम्हाला DM मध्ये देतो आपल्या, आणि स्क्रीनवर पण देतो. सो नंबरवर कॉल करा, आणि तुम्हाला जर मालिश करायची असेल तर तुम्ही पण या. सो बघा ब्लॉगमध्ये आता काय काय होतं, अजून दुसरं काय काय आपण आता आपल्याला तो डॉग देणार एक गिफ्ट एक. सो बघा ब्लॉगमध्ये. तर गाईज राज बोलतो का मला डॉग पाहिजे. सो देवरामने आपल्याला डॉग द्यायला होता. कुठला घेतो गाईज? राजनी कुत्रा चॉईस करायला. अरे पलल त्या. हा यो बाय यो बाय टिकला पण झाला. हा गाईज टिकला लावायची गरजच नाही त्याला. हे बघा किती भारी आहे, मस्त क्यूट आहे. चिंट्या गोंडुल्या गोंडुल्या, सॉरी गोंडुल्या. 21 ने खा किती नका आहेत? 21 ने 22 आहेत. गाईज 22 नखांचा आहे. राज पवित्र झालाय 22 नखांचा कुत्रा घेऊन. आई बघ गाई, आपण याला वेगळाच आहे काहीतरी. अरे 22 नकांचा आहे ना तो बाई. आई शपथ. आता चल दुसरी घरी चला चाललो आता घरी. रेस द्या. पाहुणा बघतो आपल्याकडे कसा बघतो बघा, सुसल्यावर का मध्ये बसव त्याला, चावत नाही. मध्ये बसव त्याला. रेस ना द्या. रेस नाही द्यायची, तू मार फुल. बघा आपली गाडी किक मारायला लागते. अरे बाबा रेस दे ना. आई घे राव, रेस देतो. हा घे. ओ काहीच चाललो घरी. दार गेट खोलला आता. VIP एंट्री असते तर चल बाय. हो 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 काय चला निघलो आता इथून मस्त घरी आपण. हो हायवेला चढलोय, पाहुणा घेऊन चाललोय नवीन. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. यो पाहुणा बसवलाय पाठी. कुठं बसलाय रे दाखव. हो बाय पाहुणा. ये हवा बदलय, टॉपची लागते काय कला. मला तर थंडी वाजायला लागली. थंडी. कुत्रा आणलाय नवीन. हे बघ गोंडुल्या. इकडे यशला इकडे बोला ना, इकडे बोला. यश इकडे. यश कुठे मग? यश बोला. ही बाय जेवता जेवता उठून आले पाहुण्याला बघायला. यो बघा इकडे बसलाय. काहीतरी याही मोठा कांड केलाय दोघाही पण. काय विषय का. अरे पाहुणा बघाय ना, पाहुणा आणलाय नवीन. इकडे बघायला ये. सो काहीच पाहुणा आणलाय नवीन बघायला. लय भारी गोंडुल्या. त्याला किती टेन्शन. गैस जो पाहुणा आणलाय यशचा भाव वारका भाव. यशचा वारका भाव. यशचा वारका भाव. कधी आणलं? आता आणलाय. ओय चिमटू. अरे 22 न 22 ना काय त्याला. हे बघ 22 ना काय. काही त्याची नुनूत आणतो पुसडी. त्याला किती टेन्शन आला बाय. त्याला मास्क करा. गाईच लय मोठा काहीतरी कारण केलाय दोघाही. शपथ तुम्हाला सांगतो या लटकुंड्या मला किती. याचा कुकुला भाव. कुकुला भाव नवीन भाव. ओ गोंडुल्या. भैया दिसतो यश. युपीचा. हा नाही पाहुणा आणलाय पाहुणा.
आरती पण हा आरती 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 पाहुणा आणलाय का रात आरती 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 करून ठेव ना धर चावी तर ठेव ना तिच्यान धर आरती अंग बनवून ठेव गाईज आईला फोन केला आईला बोलतो आरती अंग बनवून ठेव पाहुणा आणलाय वस्तीला काय माहित नाही किती शिवाय द्यायचं आता घरी डोलं मारतो तो पाहुणा आणलाय आरती अण्णा आरती अण्णा काय टिकला नाही ओम शांती 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 गोंडुल्या यश तुला न्याय लागेल त्या गाई याला बघून दोन आलो तो का हे बघा यो एक आहे यो एक आहे मला बोललो बोल हे दोघांना बोल शेराकेला उभा आहे तर काहीच चला तुम्ही आपला पाहुणा बघितला असेल तुम्ही राजनी घरी नेलं त्याला आरती वगैरे केली मस्त टॉपची एकदम त्याची घरी त्या शिव्या पण दिल्या 2-3 त्याने दाखवलं ब्लॉगमध्ये घालावत होता सो चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू टेक केअर बाय बाय ब्लॉग नंबर 4 सो 4 मध्ये भेटू चला लेट्स गो ब्लॉगमध्ये कंटिन्यू जा